नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र सरकार जमिनी आणि इतर स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. यासाठी डेल्टा नावाचा नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या कायद्यामुळे भविष्यामध्ये जमिनींचं डिजिटल टोकन तयार करून त्यांचे व्यवहार अधिक जलद, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीनं करता येतील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या कायद्याच्या मसुद्यावरती चर्चा झाली. त्यांनी हा कायदा सर्वसमावेशक असावा आणि त्यासाठी सेबी, BSE, NSE तसेच ब्लॉकचेन आणि डिजिटल मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. समजा एखाद्याकडे 1 कोटी रुपयाची जमीन आहे. सध्या त्या जमिनीची खरेदी विक्री किंवा तिच्यावरती कर्ज घेण्यासाठी अनेक सरकारी प्रक्रिया कराव्या लागतात. नव्या व्यवस्थेमध्ये त्या जमिनीचं डिजिटल टोकन तयार केलं जाईल. हे टोकन ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरती आधारित असेल, त्यामुळे व्यवहार अगदी वेगानं, सुरक्षित आणि पारदर्शकपणे होऊ शकतील. तर ब्लॉकचेन ही अशी एक डिजिटल प्रणाली आहे ज्यामध्ये व्यवहारांची नोंद सुरक्षित पद्धतीनं कायम स्वरूपासाठी जतन केली जाते. एकदा नोंद झाल्यानंतर त्यामध्ये सहज फेरफार करता येत नाही. त्यामुळे मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये विश्वासार्हता वाढत जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी आता डेल्टा नावाचा नवीन कायदा येत आहे. तर तो आल्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार हे आता डिजिटल टोकन पद्धतीनं होणार आहेत. तर मग आता नक्की त्या संदर्भात काय त्या मसुद्यामध्ये आहे हे जेव्हा बाहेर येईल ते देखील आम्ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.